कारण उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं 25,000 कोटींचं परदेशी कर्ज घेतलेलं आहे आणि या वर्षातील भारतामधील सर्वात मोठं हे परदेशी कर्ज असणार आहे। ब्लूमबर्गच्या अहवालानुसार हे कर्ज 55 बँकांनी एकत्र येऊन घेतलं असल्याचं देखील कळत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर 25,000 कोटींचं कर्ज आहे मुकेश अंबानींना मिळालंय। 2025 मधील भारतातील हे सर्वात मोठं विदेशी कर्ज आहे अशी देखील माहिती आहे। हे कर्ज 55 बँकांच्या एका गटानं सिंडिकेटेड स्वरूपात दिलेलं आहे। अनेक बँकांनी मिळून रिलायन्स इंडस्ट्रीजला हे कर्ज दिलं, त्याचाच अर्थ सिंडिकेटेड स्वरूपात असा होत असतो। तर आशियातील कंपनीकडून मिळालेल्या मोठ्या सिंडिकेटेड लोनपैकी हे एक कर्ज आहे। आणि यानंतर आणखी एक या क्षणाची सर्वात मोठी राजकीय बातमी, कारण ही बातमी संजय राऊतांनी केलेल्या गौप्यस्फोटाची आहे। संजय राऊत यांचं एक पुस्तक ज्याचं की नाव आहे नरकातला स्वर्ग, ते साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये अनेक खळबळजनक आरोप जे आहेत, अनेक खळबळजनक दावे जे आहेत ते राऊतांनी केले। बाळासाहेबांनी अमित शहांवरती उपकार केले। दंगल प्रकरणी शहा संकटात होते, बाळासाहेबांनी त्यांना वाचवलं। शहांना वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी कुणाला फोन केला? नरकातला स्वर्ग पुस्तकात राऊतांनी हा गौप्यस्फोट केलाय। मुलगा जयसह शहांनी मातोश्री गाठली होती, बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवली हा सवाल देखील संजय राऊत यांनी आता उपस्थित केलेला आहे। नेमकं ते काय म्हणताय आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, बाळासाहेबांनी केलेली मदत कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नव्हती। गुजरातमधून शहा तडीपार होते, सीबीआयनं कारवाईचा फास आवळला होता, त्यामुळे शहांच्या तात्पुरत्या जामिनावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं। बाळासाहेबच मदत करू शकतात असं शहांना कुणीतरी सुचवलं होतं। अमित शहांनी लहान जय शहाला घेऊन लगेचच मातोश्री गाठली। शहांनी गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपल्याचं कुटुंब भोगत असल्याचं या दरम्यान सांगितलं। मी अडचणीत आहे, अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे, तडीपार वगैरे हे सगळं काही त्यांनी सांगितलं। मी काय करू? बाळासाहेबांनी अमित शहा यांना हा प्रश्न विचारला। आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे असं अमित शहांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं। तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाही असं या दरम्यान शहा म्हणाले। शहांकडून विषय समजून घेतल्यानंतर बाळासाहेबांनी एक फोन केला, कुणाला फोन केला हे नैतिकतेला धरून नाही असं देखील राऊत म्हणत आहे। अमित शहांच्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीसोबत मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब ठाकरे हे थेट बोलले। त्या एका फोननं अमित शहा यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी ज्या आहेत त्या दूर झालेल्या असं सुद्धा या दरम्यान संजय राऊत यांनी लिहिलंय। शहांनी पुढे काय केलं हे मात्र साऱ्या जगानं पाहिलंय। शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घुणपणे वागले असं ते म्हणताय। ईडी कोठडी संपवून न्यायालयी कोठडी म्हणजे आर्थर रोड जेलच्या दिशेने जाताना हे सगळं काही आठवत होतं। तर आपण बघतोय अनेक मोठे गौप्यस्फोट हे संजय राऊत यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेले आहेत। या संदर्भात आता भाजपची ही भूमिका बघणे महत्त्वाची असेल। भारतीय सैन्याची ताकद आता आणखी वाढणार आहे। बातमी मोठी आहे, ऑपरेशन सिंदूरमुळे सरकार आपलं संरक्षण बजेट आणखी वाढवण्याचा विचार करत आहे। डिफेन्स बजेटमध्ये 50,000 कोटींची वाढ होणार आहे। एकूण खर्च तब्बल 7 लाख कोटींच्याही वरती जाणार आहे। संरक्षण अर्थसंकल्पामध्ये लवकरच अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते अशी माहिती आता सूत्रांनी दिली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सशस्त्र दलांच्या गरजा, आवश्यक खरेदी आणि संशोधन विकासासाठी ही अतिरिक्त तरतूद केली जाऊ शकते। ही अतिरिक्त तरतूद नवीन शस्त्र आणि दारुगोळा तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी खर्च करायची आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान आता गुडघ्यावर टेकलाय। का? कारण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना आता शांततेची आठवण झालेली आहे। भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार आहे असं विधान आता करण्यात येतंय।
तर जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत कोणतीच चर्चा होणार नाही असं भारतानं मात्र ठणकावून लावलेलं आहे. भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर आता पाकिस्तानच्या सैन्यामध्ये फूट पडली. लष्करातील अधिकाऱ्यांनी लष्कर प्रमुख असीम मुनीर विरोधात बंडाचा झेंडा फडकवला. मात्र त्याची नेमकी कारणं काय, चला बघा हा खास रिपोर्ट. पाकिस्तानी सैन्यात फूट. लष्कर प्रमुख मुनीर विरोधात पाक सैन्याचं बंड. पाक सैन्याचे अधिकारी देत आहेत राजीनामे. ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान सैन्याचे अधिकारी आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यात फूट पडली. आधीच माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत शत्रुत्व पत्करून जनरल मुनीर यांना रोषाला सामोरं जावं लागलं होतं. अशातच पाक सैन्यातील पंजाब लॉबी मुनीरच्या विरोधात उभी राहिली. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी आणि सैनिक एका पाठोपाठ एक राजीनामे देत आहेत. त्यामुळे मुनीर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जनरल असीम मुनीरची पाक सैन्यात हाफिज म्हणून ओळख. कोर कमांडरमध्ये कट्टर आणि विरोध सहन न करणारे जनरल म्हणून ओळख. पंजाबी आणि पश्तून पठाणांच्या दृष्टीनं मुनीर हे मुहाजीर म्हणजेच स्थलांतरित आहे. 1947 मध्ये पंजाबमधून मुनीरचे वडील सय्यद यांचं पाकिस्तानात स्थलांतर. मुहाजीर टॅगचा मुनीरला राग आहे. मुहाजीर टॅग मिटवण्यासाठी मुनीरच्या भारताविरोधी कारवाया असतात. माजी लष्कर प्रमुख जावेद बाजवामुळे मुनीरची प्रगती झाली. माजी पंतप्रधान इम्रान खानला सत्तेतून पायउतार केल्याचा मुनीरवर आरोप आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये ISIचे प्रमुख म्हणून नियुक्ती. पुलवामा हल्ल्याच्या वेळीही असीम मुनीर ISIचे प्रमुख होते. जनरल मुनीरच्या विरोधामध्ये पाकिस्तानी सेना होती आणि सिनियर ऑफिसर्स होते, कारण त्यांनी अनेक ऑफिसर्सला सुपरसीड करून सेनाध्यक्ष पदावर विराजमान झाला होता. त्याच्यामुळे त्याच्याविरुद्ध असंतोष होता. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यांनी आपल्या फॅमिलीला हे पहलगामचा अटॅक झाल्याबरोबर बाहेर पाठवून दिलं, ही एक त्याच्याविरुद्ध गेलेली गोष्ट आहे. पाकिस्तानी सैन्य ऑपरेशन सिंदूरला 1971 पेक्षा मोठा पराभव म्हणून पाहते. त्यामुळेच मुनीर विरोधात पंजाबी आणि पश्तून वंशांच्या लष्करी जनरलनी बंड केलंय. त्यामुळे लष्कर प्रमुख मुनीर यांचं लष्कर प्रमुख पद धोक्यात आलंय. भारतासोबत युद्धाचं स्वप्न पाहणारा मुनीर जेव्हा आपल्याच सैन्यांकडून चोहूबाजूनी घेरला गेला तेव्हा त्यानं शस्त्रसंधी करणंच योग्य समजलं. मात्र पाक सैन्याच्या फुटीनं मुनीरसह पाकच्या लष्करालाही भारताच्या हल्ल्यानं धडकी भरली आहे हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. आणि यानंतर भारतानं जो दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे त्या संदर्भातल्या अपडेट्स. पाकिस्तानचं अवॉक्स विमान भारताच्या ब्रह्मोस मिसाईलने पाडलंय, तर पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी मौल्यवान अवॉक्स विमानाचा नाश केल्याची कबुली सुद्धा दिली असल्याचं कळतंय. अवॉक्स हे एक पाळत ठेवणारं विमान आहे ज्याला स्काय आय असं म्हणतात. अवॉक्स विमान पाकिस्तानचा अभिमान होतं, तसंच ते पाकिस्तानचं सर्वात आधुनिक विमान होतं जे की भारतानं ब्रह्मोसनं पाडलंय. बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेण्यात आलाय. दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. 2 दिवसांमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा हा आता करण्यात आलेला आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आमिर नझीर वाणीनं ठार होण्याआधी बहिणीला व्हिडिओ कॉल केलेला हा व्हिडिओ आता समोर आलाय. कुटुंबानं दहशतवादी आमिर नझीर वाणीला शरण येण्यास सांगितलं होतं, पण कुटुंबाचं न ऐकता त्यानं सैन्यावर गोळीबार केला. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा भारतीय लष्करानं खात्मा केला. पुलवामाच्या त्रालमधील चकमकीमध्ये दहशतवाद्याचा खात्मा झालाय. या जैशचा टॉप कमांडर आसिफ शेखला ठार करण्यात आलं. पहलगाममध्ये आसिफ शेखने पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. त्याच आसिफ शेखला आता सुरक्षा दलांनी ठार केलाय. भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा वॉटर स्ट्राईक केलाय. भारतानं बगलिहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारा पाणी पुरवठा बंद केला. त्यामुळे पाकिस्तानमधील चिनाब नदीची पाण्याची पातळी एका महिन्यातील विक्रमी निच्चांकी पातळीवर आहे, जी पुढील काही दिवस सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
आणि यानंतर अपडेट्स ऑपरेशन सिंदूर संदर्भातल्या भारत पाकिस्तान शस्त्रसंधीबाबत केलेल्या विधानावर डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव केला असल्याचं बघायला मिळतंय. भारत पाकिस्तानमध्ये मी मध्यस्थी केली नाही, पण त्यांच्यामधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असं विधान ट्रम्प यांनी केलंय. अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन यांनी ट्रम्पवर निशाणा साधला. ट्रम्पना प्रत्येक गोष्टीचं श्रेय घ्यायची सवय, जे काही घडतं ते केवळ माझ्यामुळे असा त्यांचा वावर असतो आणि पाकिस्तान युद्धबंदीचं श्रेयही त्यांनी घेण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणत त्यांनी ट्रम्पवरती निशाणा साधलेला आहे. पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभे करत आहे असं रशियाच्या परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी म्हटलं. पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात असं ते म्हणाले. भारत आणि पाकमधील तणावावरून रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाश्चात्य देशांवरती हे गंभीर स्वरूपाचे आरोप आता केलाय. पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या तुर्कीला भारतानं आणखी एक दणका दिलाय. भारतानं तुर्की कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. ही कंपनी मुंबई विमानतळावरील 70% ग्राउंड ऑपरेशन हाताळते. यात प्रवासी सेवा, लोड कंट्रोल, कार्गो आणि पोस्ट सेवा यांचा समावेश आहे. भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवली आणि अमेरिकेने देखील ती मान्य केली. भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसला लक्ष्य केलेलं आहे. संघर्षादरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला फायदा झालाय असं न्यूयॉर्क टाइम्सचं म्हणणं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज गुजरात दौऱ्यावर आहे. गुजरातमधील भुज एअरबेसला ते भेट देणार आहेत. यावेळेस ते सैनिकांसोबत संवाद साधतील. याशिवाय भुज एअरबेस सुरक्षेचा राजनाथ सिंह आढावा घेतील. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रश्न उपस्थित केलाय की पाकिस्तानसारख्या बेजबाबदार आणि असंस्कृत देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का? पाकिस्तानकडून अण्वस्त्र नियंत्रणाचे अधिकार हे काढून घेण्याची वेळ आली आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. पहलगाम हल्ल्याआधी असीम मुनीरने हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांपासून वेगळं म्हटलं होतं. तर अमेरिकेत दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी ओसामा बिन लादेनने काश्मीरबद्दल एक मोठं विधान केलेलं. भारताला धमकी देताना लादेनने भारत आणि अमेरिकेला सर्वात मोठे शत्रू म्हटलं. त्यामुळे असीम मुनीर लादेनची स्वप्न पूर्ण करतोय का हा सवाल उपस्थित झालाय. भारत पाकिस्तान युद्धबंदी ही फक्त 18 मे पर्यंत आहे असा दावा केला जातोय. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी संसदेत हा दावा केलाय. इशाक दार यांच्या या दाव्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष पुन्हा सुरू होणार आहे का हा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची अमित शहा यांनी भेट घेतलेली आहे. त्यांची विचारपूस केली आहे. नवी दिल्लीमधील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये या सर्व जखमी सैनिकांवर उपचार होत आहेत. त्याच ठिकाणी अमित शहा दाखल झालेले आहेत. यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे महाविकास आघाडी वाचवण्यासाठी काँग्रेसची धावाधाव सुरू आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा हर्षवर्धन सपकाळ आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट होईल. महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही नेत्यांची भेट ठरवली आहे. तर महापालिका निवडणुकीत तीनही पक्ष काय करणार याकरता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीलाही विशेष महत्त्व आहे. काँग्रेसची धावाधाव सुरू झालेली आहे, ती देखील महाविकास आघाडी वाचवण्यासाठी हे आपण बघतोय. आणि यानंतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. मंत्रालयाच्या पुनर्विकासाचा प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला होता. मात्र आता मंत्रालयाला लागूनच 5 मजली नवीन इमारत बांधण्यात येते. 110 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या इमारतीमध्ये 20 मंत्र्यांना आधुनिक आणि सुसज्ज दालनं उपलब्ध होणार आहेत. शिवाय अभ्यागतांसाठी देखील सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विजय शहा यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. काल तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टानं नकार दिला. शहा यांच्या विधानावरून कोर्टानं नाराजी व्यक्त केली.
वसई विरार परिसरातील 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणी ईडी 13 ठिकाणी छापेमारी करते। या कारवाईमध्ये 9 कोटींची रोकड आणि 32 कोटींचे हिरेजडित दागिने आणि सोनं चांदीही जप्त करण्यात आलं असल्याची माहिती आहे। बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही दाखल झालाय। सुधारित वक्फ कायद्याला आव्हान देत दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं 20 मे पर्यंत लांबणीवर टाकली। याबाबतच्या आक्षेपांवर सरकारकडून उत्तर दाखल करण्यात आलेलं आहे। तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली आहे। चीनमध्ये तीव्र भूकंप झाला। भारतीय वेळेनुसार आज सकाळी 6 वाजता भूकंप झाल्याची माहिती मिळते। 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे। आणि यानंतर अपडेट्स पावसासंदर्भातल्या। मुंबईमध्ये आज आणि उद्या वादळी पाऊस पडणार आहे, हा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये हा पाऊस पडेल। राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी पावसाचा जोर राहणार आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी हे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। 2 दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज होता, त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या। बुलढाणा शहरामध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळालाय, मात्र फळबागांचं नुकसान होण्याची भीती देखील सतावते। वाशिम जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। मानोरा शहरासह बेलोरा विठोली परिसरामध्ये आज जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळणार आहे। वाशिम जिल्ह्याला काल अवकाळी पावसानं झोडपून काढलं, तर कबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलेला। या मुसळधार पावसामुळे हा शेतमाल अक्षरशः पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय। चालत्या दुचाकीवर वीज कोसळल्यानं एका शिक्षकाचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली। नांदेडमध्ये विजांच्या कडकडाटासह किरकोळ पाऊस झाला, त्याच दरम्यान ही घटना घडली। या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। आणि यानंतर आंदोलनांसंदर्भातल्या काही बातम्या। कांसूरमार्ग डम्पिंग ग्राउंड विरोधात विक्रोळी स्टेशन बाहेर उपोषण सुरू करण्यात आलंय। स्वाक्षरी मोहीम देखील सुरू झाली आहे। डम्पिंग ग्राउंड बंद झालं नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा विक्रोळीकरांनी दिलाय। संभाजीनगर महापालिकेच्या समोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। शहरातील अनेक भागांमध्ये 14 दिवसांनंतर पाणी येत असल्यानं हे आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। बारामतीमध्ये नगर परिषदेसमोर भारतीय युवा पॅन्थर संघटना आणि पथविक्रेत्यांनी भीक मागो आंदोलन केलं। पथविक्रेत्यांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। पथविक्रेत्यांना नगर परिषद हद्दीत व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी, तसंच पथविक्रेत्यांवर सुरू असलेली कारवाई तात्काळ स्थगित करावी, या मागणीसाठी हे भीक मागो आंदोलन करण्यात आलं। जळगाव रावेर तालुक्यातील दूरखेडा या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे। यामुळे दूरखेडा गावातील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय। जोपर्यंत आमचा प्रश्न प्रशासन मान्य करत नाही तोपर्यंत जलसमाधी आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार या गावकऱ्यांनी केला। राज्यात कृषी सहाय्यकांचं विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन सध्या सुरू आहे, मात्र शासनाकडून अद्यापही या मागण्या पूर्ण न झाल्यानं कृषी सहाय्यकांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। त्यामुळे पुण्याच्या इंदापुरात कृषी विभागाची ऑनलाईन ऑफलाईन कामं ही ठप्प झाली आहेत। आणि यानंतर विदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स। अमरावतीच्या समाजसेविका गुंजन गोळे यांना बलात्काराची धमकी आली आहे। इम्रान नावाच्या इस्मानं ही धमकी दिली आहे। शिवीगाळ करण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। गोळे अनाथ व HIV बाधित मुलांचा सांभाळ करत असतात।
अमरावतीच्या मेळघाट परिसरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवतीये, तर गावात पाण्याचा टँकर येताच विहिरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी झाली आहे. लहान मुलांसह महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी झुंबड उडताना दिसते. 2 दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज होता. त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोरदार अंदाजानुसार सरी कोसळलेल्या आहेत. बुलढाणा शहरामध्ये सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र असं असलं तरी फळबागांचं नुकसान होण्याची भीती आहे. पवनार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या कामास शासनाद्वारे सुरुवात करण्यात आली. या महामार्गासाठी यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. शक्तीपीठ महामार्ग एकूण 802 किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी 137 किलोमीटर लांबी यवतमाळ जिल्ह्यातली आहे. तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी मोहेगाव जवळ असलेल्या माळेगाव या ठिकाणी वन विभागानं 750 हेक्टरवरील अतिक्रमण हटवलं. त्यामुळे जवळपास 100 ते 125 अतिक्रमणधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलाय. घरातील सर्व साहित्य आणून उघड्यावरती संसार मांडला. त्यामुळे यंत्रणेची धांदल उडाली.